नगर जिल्हा बँक निवडणुकीचं बिगुल आता लवकरच वाजणार आहे। गेल्या 4 महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया आता सुरू झाली आहे। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध केली असून येत्या 31 ऑगस्ट पर्यंत हरकती आणि सूचना करण्याची मुदत देण्यात आली आहे। अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल। दरम्यान यंदा निवडणुकीसाठी बँकेचे 3677 मतदार असून त्यात 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून 233 संस्थांनी ठराव सादर केले नसल्याचं स्पष्ट झालंय। जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांची मुदत 20 फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली। मात्र मे महिन्यात बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं। त्यानंतर जून महिन्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी पणन संस्था आणि शेतमाल प्रक्रिया संस्था व बिगर शेती संस्था मतदारसंघ अशा संस्थांचे 16 जून ते 16 जुलैपर्यंत ठराव मागवण्यात आले होते। त्यानुसार निवडणूक अधिकारी निकम यांच्याकडे जिल्हा बँकेने 5890 सभासदांची यादी पाठवली होती। त्यातून ठराव उपलब्ध झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 1367, बिगर शेती मतदारसंघातून 1595 तर शेतीपूरक मतदारसंघातून 1051 असे 4013 संस्थांचे ठराव निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले होते। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यंत्रणेनं ते तपासून 366 ठराव अपात्र केले। त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 7, बिगर शेती मतदारसंघाचे 124 आणि शेतीपूरक मतदारसंघाचे 235 यांचा समावेश आहे। तर 233 संस्थांनी ठरावच दिले नसल्याचं स्पष्ट झालंय। तर जिल्हा बँकेच्या या निवडणुकीसाठी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात हरकती आणि सूचनांवर 10 सप्टेंबर रोजी निर्णय देण्यात येणार आहे। तर 15 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर लगेच बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होतीये। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।